तर हाय हॅलो गाइस, स्वागत है मेरे कभी कभी आने वाले व्लॉग में। तर आज मी चाललो होते शेताकडे भाई. तर शेतामध्ये बघायचं होतं सोयाबीन कसं आलं आहे काय नाही म्हणून निघालेली होती. तर पावसाचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे कसं आहे. तर मग नंतर असे आम्ही दोघं मस्ती करत निघालेलो. तर मग मस्त जात होतो. तर बघा रस्त्याने किती छान वातावरण होतं. मस्त वाटतं अशा वातावरणामध्ये फिरायला. दाजीला मस्का मारून निघाले. मग तिथून नंतर दुकानामध्ये थांबले. नंतर लेकरांना कुरकुरे वगैरे घेतले, बिस्किट वगैरे घेतलं. मग नंतर लक्षात आलं. मग नंतर पेमेंट वगैरे केली. थोडंसं खारा घ्यायचा होता. मग परत एकदा खारा वगैरे घेतला. थोडंसं स्लो मोशनमध्ये हा व्हिडिओ झालेला आहे. तर मग पेमेंट वगैरे केलं. मग नंतर त्या काकूनी मला हे सगळं पॅक करून दिलं, म्हणजे एका कॅरी बॅगमध्ये घालून दिलं. मग नंतर ते घेतलं, मस्त असं घेऊन निघाली मी. तर श्री मागत होता मला, मग त्याच्या हातामध्ये दिलं होतं टाकून दिलं ना. मग नंतर किती वेळ गाडी थांबवायची म्हणून नाही दिलं मी. इकडे काळे ढग इकडे पांढरे ढग असं काम झालं होतं. तर एकदम छान असं पावसाचं वातावरण होतं म्हणून मस्त निघालेलो मी. बडा करत होती. माझं तोंड चालू होतं, शूट करायचं पण चालू होतं. तेवढ्यात माझं पिलू काही विचार करत होतं काय माहिती बाबा. मी म्हटलं चालू तर तुझा विचार, पुढचा काही प्लॅन असेल तर काही प्रॉब्लेम नाही म्हटलं, फक्त नंतर मला सांग तुझा काही प्लॅन आहे ते. नंतर मग तिथून शेताकडे निघालो. मस्त शेताकडे चालले होते. लागला ना काही सांगतो मी. बोलली जरा हळू चालवा ना का डोळा गायब करता असा. तर मग नंतर डायरेक्ट तिथून शेतामध्ये आलो. असं छान असं निसर्गाने आमचं स्वागत केलेलं आहे. तर हे आमचं आहे शेत गाईज. तर मग लगेच गाडीहून उतरून मला थोडंसं पण हे धीरच पडला नाही. लगेच मग मी आली शेताकडे. येऊन इथं बघत होती. तर मग इथून येता मला इथं काहीतरी म्हणजे असं पांढऱ्या कलरचं काहीतरी दिसलं. हे बघा मोठे मोठे पंखे लावलेले आहेत. तर तिथून पांढऱ्या कलरचं काय दिसलं. मग बघते तर भाई साप फाटून गेली माझी सगळी. तर बघत होती तर कोणीतरी गाय आणि म्हैस सोडून दिलं होतं. तर एवढं छान वातावरण, एवढं मस्त वाटत होतं ना, खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. तर मग थोडंसं असं शूट वगैरे केलं. तर पाऊस आता सध्या सोयाबीनला कशाचीच गरज नाही, पण पावसाची एवढी गरज आहे ना. खूप छान पाऊस आला तर लई भारी होईल. भाई साहेब एवढे दिवस घरामध्ये होतो ना, तर या पावसाची अशी हे झालेली ना. एक दिवस पाऊस असा म्हणजे येत नव्हता. विचार करत होतो कधी येईल पाऊस. आणि नेमकी शेतात येऊन असं म्हटलं की व्हिडिओ बनवायचा, व्हिडिओ बनवून छानपैकी शूट करायचा. तर झाला हा लगेच यायला लागला. आणि एवढे दिवस बिचाऱ्याची वाट बघत होतो देवासारखी, तर आला नाही तो. तर एक मिनिट, अरे कॅमेऱ्यावर पडला यार. काही बेकार आहे हा पाऊस खरंच यार. आता खूप जोरात येते. पहिले मी रानातून बाहेर जाते, नाही तर मी बीचमध्ये अडकून बसन भाई. नंतर जायला सुद्धा यायचं नाही. म्हटलं दाजी घरात बसलेलं होतं शांत, तरी बोलली नाही शेताकडे घेऊन चला, सोयाबीन बघू कसं आलंय करून. तर घ्या आता बघा सोयाबीन भिजा पावसात. काय राव शोभते का अरे पावसाला हे असलं. पाय तर काय नाही, पायात तर आवता पाय बेकार झालाय. आता इथंपर्यंत शेवटला आली ना, एवढा दम आला ना सांगायचं काम नाही. नुसतं शेतातून इथंपर्यंत चलत येईपर्यंत मला. तुम्हाला एक मिनिट पाऊस जाऊ दे बॅक कॅमेरा करून. काय टायमिंग आहे राव हट. ह्याला इतके दिवस यायला टाइम नव्हता आणि आज मी शेताकडे आली तर हा पण लगेच येतो. काय यार काय बोलायचं ह्या पावसाला. आणि ती सगळी लोक ते हे गाडी घेऊन म्हणजे गेली तिकडे निघून, आणि मी आता जाते चालत त्यांच्याकडे. काय पाऊस करते, भिजावला विचारांनी मला. आणि एवढे दिवस वाट बघत होता तर आला नाही. अरे इथे पावसामध्ये इथे मोर वगैरे दिसतात, पण आता आम्ही असल्यामुळे काहीच येणार नाही. तो बाई एवढ्या लवकर आले तरी पायाची एवढी हालत खराब झाली ना, सगळे पाय खराब झाले. इथे पाऊस कॅमेरामध्ये मला नाही माहिती दिसतोय का नाही, बट रिअलमध्ये येतो यार. हे बघा पान माझ्या आता हे चेहऱ्यावरूनच बघून राहा किती पाऊस आला असेल इथं. आणि एवढा वेळ येतो 5 मिनिटात गायब होतो. तर फायनली मी आता इथं आलेली आहे जिथे तुमचे दाजी आहेत ना, तिथे आलेले आहे. कारण इथं पाऊस लागत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे काय, हे बघा इथं पूर्ण असे झाडं आहेत ना, त्याच्यामुळे जास्ती पाऊस येत नाही. येतो बट एवढं काही नाही. आता तेव्हा मागे आली होती ना, तर ही विहीर पूर्ण भरलेली होती. तर आता ही विहीर बघा ह्याच्यामध्ये किती पाणी राहिले. तर इथून समजेल तुम्हाला पाऊस येतोय का नाही ते. पण इथं जास्ती दिसणार नाही तुम्हाला पाऊस, कारण हे बंद आहे ना म्हणून. तर मी आली आता आणलेले कुरकुरे खायचं, पाणी प्यायचं, घरला सुटायचं. की बघा इथे गाडी थांबलेली आहे. तर नेक्स्ट व्लॉग नंतर अपलोड करते, जर पाऊस कमी होऊ द्या. नेक्स्ट नंतर ह्याला जोडून बनवते. घरी गेले की व्लॉग अपलोड करते. थांबा 5 मिनिट नंतर बॅक. तिथून इथंपर्यंत मी आली, एवढ्यामध्ये पाऊसच गेला. फक्त तिथून येईपर्यंत 5 मिनिट पाऊस आला बस. हे साधं ओलं पण झालं नाही. बघा इथलं एवढा वेळ पाऊस आला. काय यार. तर मग नंतर कुरकुरे वगैरे आणलेले होते. मग ते काही डोळ्यामोर समोर आपल्याला कुठं थांबत होते. मग नंतर ना खारा कुरकुरे सगळं काढून घेतलं. मग चिप्सचे वेफर दोघांना 2 दिले, दोघं घेतले. मग मस्त लावू मला एक घेतला.
आणि आणू 2 खाल्ली, मशरीला 1 दिला. म्हणून ते बिस्किट वगैरे खात होते ते पण, म्हणून तर मी पण खात होते. 5 रुपयाचा वेफर्स असं खात होती मी, जसं काही त्याला आता हेच करायचं होतं. मग नंतर पटापट खाऊन घेतलं. मग त्याच्यानंतर मला मोनॅको दिसला, मला सुट्टी नाही मोनॅकोला पण, तर लगेच पटापट खाऊन घेतलं. खाऊन घेतल्याच्या नंतर मशरी पण बघा ॲक्टिंग करत होता. मशरी पण मला तिला पण घेतलं, अनुला पण घेतलं. अनु तर डान्स करत करत खात होती. मग नंतर ना बघा ती पण मला खाऊ घालत होती. बबू तू नाही देणार म्हणलं का मग श्री देत होता मला. मग नंतर ना बघा हाय हॅलो ह्यांचं चाललेलं होतं. मग नंतर मस्त आणून एक दिलेले 2-3 ग्लास खाऊन घेतले. त्याच्यानंतर पाणी वगैरे पिलं. पाणी वगैरे पिल्याच्या नंतर मग लगे बघा कसे नाटकी करती बघा ती, लगेच नाटकी करायला लई भारी. मग दोघांची ॲक्शन चालली होती. पार्सलवाल्याचा फोन आला, म्हणजे पार्सल आलं तुमचं. तर म्हणले हां बाबा ठीक आहे तोपर्यंत द्या, आम्ही आलोच म्हणलं. मग नंतर ना लगेच पार्सलवाल्याचा फोन आल्यामुळे आम्ही लगेच निघालो ना. निघाल्याच्या नंतर ना लगेच बडाबडा करत होते. दाजी काय ऐकत नव्हते आणि मोबाईल पडता पडता वाचला बरं का ह्या पोरीच्या मस्तीच्या नादामध्ये. थोडं पण ऐकत नाही ती, नुसती उभा राहून मस्ती करत होती. बघा हे आमचा शेताचा रस्ता, अमेरिकेचे रस्ते नसते एवढे भारी जेवढे आमच्या शेताचे रस्ते आहेत. त्यानंतर अनुची आणि माझी असं मस्त बघा किती छान मस्ती चालली होती, जसं काय आम्ही घरातच बसू नये असं. त्यानंतर थोडंसं बॅक कॅमेरा करू म्हणलं तुम्हाला, थोडंसं आमचे म्हणजे आता कसं सिरीला वगैरे म्हणतात ना निसर्ग, गावाकडे म्हणतात गावाकडचं वातावरण किंवा शिवार असं. मग नंतर बघा असं मस्त फक्त पावसाचा इंतजार आहे, सगळं पेरून ठेवलंय काय करणार. मग नंतर बघा असे हे डोक्यावरती भारे घेऊन जातात चळणाचे, तर मग थोडंसं ते दाखवलं. मग नंतर घरी आलं. घरी आल्याच्या नंतर पार्सल वगैरे ओपन करायला अनुची मिठी लागलेली. मग नंतर ना ती लगेच पार्सल वगैरे घेऊन आली. पार्सल मस्त ओपन केलं, तिच्या ड्रेस लावून बघितला, मस्त वाटला. मग नंतर दोघं बाय बाय मम्मी बंद कर म्हणत होती. त्यानंतर मग बाय बाय वगैरे केला. नंतर श्रीला ड्रेस घातला, म्हणलं बायको घालल का नाही काय माहिती, माझ्याकडून घालून बघ. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आवडला तर नक्की कमेंट करा.